नमस्कार मित्रांनो. धर्मादाय आयुक्त डिपार्टमेंट अंतर्गत जाहिरात आली होती बघा 179 जागेसाठी. तर रिस्पॉन्स शीट जाहीर झालेले मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहे की रिस्पॉन्स शीट कशी चेक करायची. तर व्हिडिओ स्टार्ट करूया. बघू शकता मित्रांनो, धर्मादाय आयुक्त डिपार्टमेंट अंतर्गत 179 जागेसाठी जाहिरात आलेले आहे. तर पदाचं नाव बघू शकता, विधी सहाय्यक, लघुलेखक, निरीक्षक आणि वरिष्ठ लिपिक या पदासाठी जाहिरात आहे बघा 179 जागेसाठी. तर बघूया रिस्पॉन्स चेक करण्याची स्टेप. तर बघा, cdn.dalm.com या साईटवरती व्हिजिट करायचं आहे मित्रांनो. या साईटवरती व्हिजिट केल्यानंतर बघा, तुम्हाला इथं असा होमपेज दिसणार आहे. होमपेजवरती तुम्हाला बघा रजिस्ट्रेशन आणि लॉग इन असे ऑप्शन दिसतील, टॅब. नंतर बघा, नंतर खाली बघू शकता तुम्ही जनरल लिंकवरती बघू शकता, टू रिफर ॲडव्हर्टाइजमेंट अँड न्यू रजिस्ट्रेशन्स ऑलरेडी रजिस्टर टू लॉग इन. म्हणजे तुम्हाला इथं रिक्वायरमेंट किती आहे ते दिसणार आहे मित्रांनो. आणि खाली जर तुम्ही खाली बघा, 3 नंबरचा ऑप्शन आहे, इथं लॉग इन करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं मित्रांनो. बघा, लॉग इन केल्यानंतर बघा, तुम्हाला असं एक होमपेज, लॉग इनचं असं एक होमपेज ओपन होणार आहे. त्या होमपेजवरती दिसणार तुम्हाला बघा, रजिस्ट्रेशन नंबर, लॉग इन आय डी, नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड. जेणे तुम्ही ज्यावेळेस धर्मदाय आयुक्ताचा फॉर्म भरला होता बघा, ज्यावेळेस तुम्ही मेल आय डी जो मेन्शन केला असेल, जो टाकला असेल, त्या मेल आय डीवरती आणि त्या कॉन्टॅक्ट नंबरवरती म्हणजेच मोबाईल नंबरवरती तुम्हाला, मोबाईल नंबर ते तुम्हाला टेक्स्ट मेसेज येणार आहे आणि मेल आय डीवर तुम्हाला एखादा मेल आला असेल तर तुम्ही मेल चेक करू शकता. आणि इथं रजिस्ट्रेशन नंबर टाका, इथं पासवर्ड टाका. आणि बघा, तुम्हाला असा एक कॅप्चा आलेला असेल. हा तुम्हाला एक नंबर इथं वेगळा येऊ शकतो. तर हा कॅप्चा इथं टाकायचा आहे वेगळा, जो पण नंबर आला असेल, आणि लॉग इन करायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर बघा, नेक्स्ट स्टेप तुम्हाला अशी एक प्रोफाईल दिसेल बघा. लॉग इन केल्यानंतर ॲप्लिकेशन डिटेल्स, अप्लाय पोस्ट, अशा प्रकारे तुम्हाला होमपेज दिसणार आहे. तर तुम्ही ज्या पदासाठी फॉर्म भरलेला आहे ते तुम्हाला हे बघा असं तुम्हाला पद दिसणार आहे. बघा, तुम्ही मग ह्या ॲक्शनवरती क्लिक करायचं आहे. ॲक्शनवरती क्लिक केल्यानंतर बघू शकता, नेक्स्ट. बघा, ॲक्शनवरती क्लिक केल्यानंतर बघा पुढं काय येणार तुम्हाला, ॲप्लिकेशन डिटेल्स, पेमेंट स्लिप, ऑब्जेक्शन फॉर्म आणि कॅन्डिडेट रिस्पॉन्स. बघू शकता की मग इथं तुम्हाला कॅन्डिडेट रिस्पॉन्स शीट भेटणार आहे मित्रांनो. तुम्ही ज्या पोस्टसाठी अप्लाय केलं होतं त्या पोस्टसाठी बघा, टू डाउनलोड युअर द क्वेश्चन पेपर फॉर द असाइनमेंट CCMS रिक्वायरमेंट एक्झाम. तर तुम्हाला हे बघा, क्लिक हिअर ह्या ठिकाणी क्लिक करायचं आहे. हिअरच्या ठिकाणी याच्यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर बघा, तुम्हाला हे अशी रिस्पॉन्स शीट म्हणजे रिस्पॉन्स शीट ओपन होणार आहे बघा. अशा प्रकारे तुम्हाला रिस्पॉन्स शीट ओपन होईल बघा. तुमचे क्वेश्चन किती बरोबर आले, किती चुकले, तुम्ही टोटल करून बघा किती तुमचे बरोबर येत आहे आणि किती चुकत आहे, आणि तुमचा स्कोअर किती येतोय ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच टाकायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.